शासकीय भूखंडावरील पातलीपाडा डोंगरीपाडा येथील 50 ते 60 वर्ष जुन्या बांधकामांना नियमानुकूल करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. महसूल मंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे सुमारे 20,000 नागरिकांना दिलासा मिळणार आहे. आमदार केळकर यांनी याबाबत अधिवेशनात आवाज उठवून महसूल मंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. भाजपाच्या खोपट येथील कार्यालयात झालेल्या जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात आमदार संजय केळकर यांनी माध्यमांना ही माहिती दिली. पातलीपाडा डोंगरीपाडा इथे शासकीय भूखंडावर गेल्या 50 ते 60 वर्षांपासून 4,000 कुटुंब राहत असून ते ग्रामपंचायतीच्या काळापासून आजतागायत कर भरतायत. पालिकेनं त्यांना विविध सुविधाही दिल्या आहेत. मात्र अचानक या कुटुंबांना शासकीय भूखंड असल्याचं सांगून जिल्हा प्रशासनाकडून घरं खाली करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्यानं ही कुटुंब हवालदिल झाली होती. याबाबत त्यांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे व्यथा मांडल्यानंतर केळकर यांनी अधिवेशनात आवाज उठवून सेक्शन 51 प्रमाणे ही बांधकामं नियमानुकूल करण्याची मागणी केली. त्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि ठाणे जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चाही केली होती. याबाबत महसूल विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती केळकर यांनी दिली. धर्मवीर नगर इथे BSUP इमारत नादुरुस्त झाल्या असून नुकतीच तेथील लिफ्ट कोसळून काही रहिवासी जखमी झाले होते. या इमारतीची तातडीनं दुरुस्ती करण्यास अधिकाऱ्यांना सांगितलंय. कंत्राटदारांनी हजारो कंत्राटी कामगारांचा विमा काढला नसल्यानं त्याचा फायदा जखमी कंत्राटदारांना मिळत नाही. कामावर असताना एक कामगार नुकताच जखमी झाला, मात्र विम्याअभावी कामगाराला या सुविधेचा लाभ मिळाला नाही. अशा वेळेला कंत्राटदार आणि पालिका प्रशासनही जबाबदारी ढकलते. त्याचबरोबर 7व्या वेतन आयोगाप्रमाणे प्रलंबित देणी, अनुकंपा, फायलेरिया विभागातील कर्मचाऱ्यांना वारसा हक्क, शिक्षकांचे प्रश्न याबाबत यापूर्वी आयुक्तांसोबत बैठक झाली होती. त्यावेळेला आयुक्तांनी स्पष्ट निर्देश दिल्यानंतरही अधिकाऱ्यांनी अंमलबजावणी केली नसल्याचं केळकर यांनी सांगितलं. जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात नगरसेवक सुरेश कांबळे, दीपक जाधव उपस्थित होते. आज 1 महिन्याच्या नंतर पुन्हा एकदा आम्ही आमचा जनसंवादाचा कार्यक्रम सुरू केला. कारण की फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यालाच अधिवेशन सुरू झालं आणि पुढचेही 1-2-3 दिवस अधिवेशन चालणार आहे. पण आज शुक्रवार म्हणून जनसंवाद कार्यक्रमामध्ये अनेक लोक या ठिकाणी उपस्थित होते आणि विविध विषयांचे वंचित जे झालेले आहेत, जे दुर्लक्षित आहेत, ज्यांच्याकडे लक्ष दिलं जात नाही, अशी अनेक माणसं जी आहेत ती आली. त्याच्यामध्ये प्रामुख्याने धर्मवीर नगरमध्ये ज्या BSUPच्या इमारती बांधलेल्या आहेत, या इमारतीची वेळोवेळी इतकं त्याच्यामध्ये दुर्लक्ष केलेलं आहे की त्या ठिकाणी त्याची दुरुस्ती नाही, लिफ्ट बिघडलेले आहेत. आत्ता परवा त्या लिफ्ट जी आहे ती वरतून खालती इतकी जोरात कोसळली की त्या ठिकाणी लोक जखमी झाले. ते आज हॉस्पिटलमध्ये आहे आणि त्याच्यामुळे आपण लोकांना त्यांचं पुनर्वसन करण्याकरता इमारती बांधतो, त्या पण निकृष्ट दर्जाच्या असतात आणि त्याच्यामुळे त्या इमारतीची देखभाल दुरुस्ती तातडीने सुरुवात केली पाहिजे अशा प्रकारचं मी महापालिकेला आग्रही मागणी केलेली आहे. खरं म्हणजे पावसाळ्याच्या आत त्यांनी सुरू केलं पाहिजे होतं, परंतु पुढच्या आठवड्यापासून ती दुरुस्ती जी आहे ती सुरू होईल. या ठिकाणी